विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी तिसरा उमेदवार देण्याच्या तयारीत। शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर अर्ज भरण्याची शक्यता, शेकापच्या जयंत पाटलांचाही दुजोरा। पंकजा मुंडे थोड्याच वेळात विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरणार। उमेदवारी अर्ज भरण्याच्या आधी पंकजा मुंडे समर्थकांचा वरळीमध्ये जल्लोष। पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये टाय। मुंबई पदवीधर आणि शिक्षकवरती ठाकरे गटाचं वर्चस्व। नाशिक शिक्षकमध्ये शिंदेंच्या किशोर दराडे तर कोकण पदवीधरमध्ये निरंजन डावखरेंचा विजय। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी आजपासून ऑफलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरुवात। आवश्यक कागदपत्रांसाठी बहिणींची धावाधाव। विधान परिषदेमधील राड्यानंतर आज प्रसाद लाड यांच्यासह सत्ताधाऱ्यांच्या विधान भवनांच्या पायऱ्यांवरती घोषणा, तर भाजपने नियम आणि कायदे शिकवू नये, दानवेंचं प्रत्युत्तर। जालन्यामध्ये आंतरवाडी सराटीमध्ये ड्रोनद्वारे टहाळणी होत असल्याचा ग्रामस्थांचा दावा। जरांगेंच्या आंदोलनस्थळासह घरावरती सुद्धा ड्रोनची नजर। राज्यातल्या 13 साखर कारखान्यांना केंद्र सरकारकडून 1898 कोटींचं मार्जिन लोन मंजूर। अमित शहांचा हिरवा कंदील, विरोधी पक्षातील आमदारांच्या कारखान्यामधील निधी। मुंबईतल्या जुन्या चाळी आणि झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना वीज बिलामध्ये सवलत द्या। ठाकरे गटाची मागणी, आज करणार विविध भागांमध्ये आंदोलन। मराठा आरक्षणाची सुनावणी पुन्हा रखडण्याची शक्यता। राज्य मागासवर्ग आयोगालाही प्रतिवादी बनवण्यासाठी हायकोर्टात अर्जावरती आज सुनावणी। राज्याच्या कृषी विभागामध्ये 118 कोटी 86 लाख रुपयांच्या घोटाळ्याचा गंभीर आरोप। आरएसएस प्रणित किसान संघाकडून चौकशीची मागणी। 12.5 कोटींच्या धान घोटाळा प्रकरणामध्ये भंडाऱ्यामध्ये 6 जण अटकेत। आरोपींमध्ये तुमसरचे राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांच्या भावालाही अटक। जुलै महिन्यामध्ये देशभरामध्ये दमदार पाऊस। हवामान विभागाकडून खुशखबर, सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज। राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरती लोकसभेमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचं उत्तर। राहुल गांधींच्या आक्रमक भाषणाला मोदी काय प्रत्युत्तर देणार याची उत्सुकता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।